हसत आहे म्हणजे हसायला काही गमत नाही. मी काय सांगतो की अशा अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबारांचा धावा भागीरथीबाई करू लागली. तिला वियोग सहन होईना. बाबा बाबा अशी मुलगी एक तरी असावी बाबा. 17च्या 15 काय काय माझ्या जिव्हाळा नाही. अलीकडे मुली आहे ना बापा दिपोळीला एक दिपोळी जर तिची रिकामी गेली तर वडिलाची आठवण करत नाही, भावाची आठवण करत नाही. एका गावाला कीर्तनाला मी गेलो. कीर्तन केल्यानंतर एका घरी झोपल्यानंतर सकाळी 4 वाजता जवळच एक घर होतं. त्या घरची महिला उठली आणि दळायला लागली आणि जात्यावर ती गाणं म्हणायला लागली. पण आपल्या भावावर गाणं गात. माझा ग बंधुराया जसा चंद्र डुलतो. मला ते तिचं जात्यावरचं गाणं ऐकून एवढा आनंद वाटला की भावावर गाणं गाते, भावाला चंद्राची उपमा देते. कितीच भावावर प्रेम आहे. पण ते गाणं ऐकता ऐकताच माझ्या मनात येऊन गेलं की बहुतेक करून मी गाणं गाते ना अजून हिची एकही दिपोळी रिकामी गेली नाही चोळी बांगडीची, आणि म्हणून ही गाणं गाते. त्या वर्षी कीर्तन झालं, ते गाणं निघून गेलो. दुसऱ्या वर्षी कीर्तनाला आलो. कीर्तन केल्यानंतर तिथंच झोपलो. पण त्या घरून गाण्याचा आवाज आला नाही. मला बरं वाटलंच नाही. मी सकाळी उठलो ती ज्या घरी दळताना त्या बाईने आपल्या भावावर गाणं गायलं होतं तिथं गेलो आणि त्या माता भगिनीला म्हटलं गेल्या वर्षी तुम्ही 4 वाजता दळायला उठला होता, जातेवर गाणं गात असताना तुम्ही आपल्या भावावर गाणं गायलं का माझा ग बंधुराया कसा चंद्र डुलतो असं तुम्ही गाणं गायलं. आता तो तुमचा भाऊ फार मोठा झालाय. एका कंपनीचा मालक आहे, 500 नोकर त्याच्या हाताखाली. मग ती मला म्हटली असला कंपनीचा मालक 400-500 नोकर त्याच्या हातात असले असेल मला काय त्याला जाळायचं. माझ्या लगेच मनात आलं हिची मागची दिवाळी रिकामी गेली. काय मिळतंय तोपर्यंत बापाकडून मिळत असेल, भावाकडून मिळत असेल तर त्या भावावर प्रेम, बापावर प्रेम. आता सध्या असं पण भागीरथी बाईचं तुकोबारांच्यावर केवढं प्रेम, केवढा जिव्हाळा. जगद्गुरु तुकोबारांचं देव वैकुंठाला गेले आणि भागीरथी बाई धावा करू लागली. आणि तिने निश्चय केला की बाबा जर भेटले तरच देह ठेवायचा, नाही तर देहच ठेवायचा. म्हणून धावा करत इंद्रायणीच्या कडेला आली. बाबा 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 असं करता करता त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी टाकून दिली. प्राण देण्याच्या उद्देशाने उडी मारली. पण त्या माशाने भागीरथीबाईला वरची वर धरलं आणि असं कडेला आणलं आणि एका माशाने शेपटीचा फटकारा मारला आणि बाजूला टाकून गेली. भागीरथीबाईला वाटलं प्राण देण्याच्या उद्देशाने आपण या डोहामध्ये उडी मारली पण मासे मरू देत नाही. पुन्हा धावा करू लागली. बाबा बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा.
कोणत्या गावाला गेलेले. त्यावेळेला तुकोबारायांना असं वाटू लागलं की मी गेल्याविना याचं सांत्वन होणार नाही. सध्या वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकोबाराय खाली आले आणि भागीरथीबाईचं सांत्वन केलं आणि सांगितलं, बाई आम्ही सध्या या ठिकाणी नसतो, आमच्या मूळ ठिकाणी असतो, तुझं सांत्वन करण्याकरता थोड्या वेळापुरता आलो, आता जातो. त्यावेळेस भागीरथीबाई म्हटली, बाबा आला निघाला खरं, पण माझ्या हातचे 2 घास खाऊन जा ना. इतक्या लवकर कोणता स्वयंपाक होणार. भागीरथीबाई शिवायचा भात केला आणि भात केल्यानंतर भागीरथीबाई तुकोबारायांना म्हणते, तू बाबा भात पण त्याच्यावर दूध नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी येलवाडीला येलेश्वराचं म्हणजे भगवान शंकराचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या समोर दगडाचा नंदी होता. त्या नंदीची दार काढली. मी सांगतोय तुम्ही ऐकताय. नंदीची आपण असं ऐकलं असेल, त्रेतायुगामध्ये आपल्या द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने कोणाची धार काढली? बैलाची धार काढली. राधेला पाहून भुलले हरी आणि बैल दुहितो नंदागरी. एक वेळेला परमात्म्याने हातामध्ये धारीची चरवी घेतली आणि धार काढण्याकरता गायीच्या गोठ्याकडे निघाली. दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकल्याबरोबर समोरून राधेला येताना परमात्म्याने पाहिलं. परमात्मा पाहतात राधेकडे आणि चालतात गायीच्या गोठ्याकडे. आता पाहणं एकीकडे चालणं एकीकडे जमेल का? गंमत अशी झाली